हा इटालियन पदार्थ माझ्या दोन्ही मुलांना खूप जास्त आवडतो आणि मुलांना पावसाळ्यामध्ये असं त्यांच्या आवडीचं खाद्य बनवून दिलं की मुलं बाहेर जाऊन कुठल्याही बाकीचे दुसरे पदार्थ खायला मागत नाही। तर हा इटालियन पदार्थ म्हणजे व्हाईट सॉस पास्ता मी आज बनवत आहे। एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि खूप झटपट बनतो। तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्यासाठी मी इथे टोपामध्ये अर्धा टोप पाणी तापत ठेवलं होतं। त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घेतलं। पाण्याला उकळी आली की त्यामध्ये पास्ता टाकून घ्यायचा। आता पास्ता छान शिजून दिला, त्याच्यानंतर हा चाळणीमध्ये काढून घ्यायचा आणि पाण्याचं थंड पाण्याने याला धुवून काढायचं, म्हणजे याचा चिकटपणा राहत नाही, पास्ता एकदम सुटसुटीत होतो। त्यानंतर इथे कढईमध्ये मी बटर टाकून घेतलं होतं। बटर छान असं मेल्ट झालं की याच्यामध्ये लसणाच्या मी 9 ते 10 पाकळ्या अशा बारीक कापून घातलेल्या आहे। तर आता बटर इथे थोडंसं जास्त वापरलं तरीही चालतं, मी थोडंसंच बटर घातलेलं आहे आणि आपल्याला इथे बिलकुल तेलाचाही वापर करायचा नाहीये। लसणाच्या पाकळ्या थोड्याशा लाल झाल्या की याच्यामध्ये आपण मैदा टाकून घ्यायचा आहे। तर इथे 2.5 चमचा इतका मैद्याचा मी वापर करत आहे। मैदा 1-1 चमचा तुम्ही पाहिला असेल, 1-1 चमचा टाकून मी याला कंटिन्यू हलवत आहे। मैदा आपल्याला जळून द्यायचा नाही आणि कच्चाही ठेवायचा नाहीये। एकदम छान असं मीडियम फ्लेमवरती आपण याला मैद्याला भाजून घ्यायचा आहे। तर मैदा एकदम लाल होईपर्यंत आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे, म्हणजे त्याची जी क्रीम आपण तयार करणार आहोत ती क्रीम खायला खूप छान लागते। तर आता लाल होईपर्यंत मैदा भाजून झालेला आहे। इथे मी 2 कप इतकं दूध घेतलेलं आहे। माझ्याकडे कप मोठा आहे, त्यामध्ये बरोबर मी 2 कप इतके मोजून घेतलेले आहे। तर दूध एकदम थोडं थोडं करत आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि कंटिन्यू आपला हात चालू ठेवायचा आहे, जेणेकरून मैद्याच्या बिलकुल गुठळ्या होता कामा नये, बिलकुल गुठळ्या होऊ द्यायच्या नाही। इतका फास्ट आणि स्पीडने आपल्याला हे हलवत राहायचं आहे। तर अशा प्रकारे हलवलं आणि मिक्स करत राहिलं की एकदम छान याची क्रीम अशी तयार होते। तर तुम्ही पाहू शकता मी इथे बिलकुल असं दूध एकदम घातलेलं नाहीये, एकदम थोडं थोडं करत आपल्याला दूध घालायचं आणि मी पूर्ण दूध घातलेलं आहे। याला पूर्ण 2 कप इतकं दूध लागलेलं आहे आणि खूप छान याची अशी क्रीम तयार होते। तर 2.5 चमचे मैदा आणि 2 कप दूध याचं एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे। जशी आपल्याला क्रीम हवी आहे अगदी तशीच्या तशी क्रीम इथे बनलेली आहे। तर आता यामध्ये आपल्याला थोडंसं टेस्टसाठी इथे मी ऑरिगॅनो 1 चमचा, चिली फ्लेक्स 1 चमचा टाकून घेतलाय आणि पाव चमचा इतकं मीठ थोडंसं चवीप्रमाणे टाकून घ्यायचं आणि खूप छान असं व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं। आता मिक्स झालेला आहे, त्याच्यामध्ये मी इथे चीजचे 2 स्लाइस टाकत आहे। चीज आपल्या इच्छेनुसार कमी जास्त आपण इथे घालू शकता, पण चीज घालायचं त्याने जेव्हा आपण पास्ता खातो त्यावेळेस खूप छान असा क्रीमी लागतो, टेस्ट एकदम छान लागते। तर आता चीज छान असं मेल्ट झाल्याच्या नंतर याच्यामध्ये थंड झालेला पास्ता आपण घालून घ्यायचा आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर आता इथे तिखटासाठी आपण कुठलीही गोष्ट वापरलेली नाहीये, मिरच्या वगैरे काही घातलेल्या नाहीये, फक्त चिली फ्लेक्स घातलेला आहे। तर आता इथे मी थोडंसं म्हणजे पाव चमचा इतकी काळी मिरी पावडर घालून घेत आहे। काळ्या मिरीने याचा टेस्ट पण छान लागते आणि थोडासा तिखटपणाही आपल्याला खाताना जाणवतो। तर अशा प्रकारे काळी मिरी पावडर घालून झाल्याच्या नंतर अगदी 1 मिनिट याला फक्त मिक्स करून घेतलं आणि छान असं खाण्यासाठी आपला पास्ता तयार झालेला आहे। नक्की बनवून बघा, खूप छान लागतो आणि मुलांपासून तर मोठ्याल्यांपर्यंत हा सगळ्यांना आवडतो। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। बाय।